पहिल्या दिवशी मी त्यांना आज सयाजी शिंदे म्हणून पाहिलं, पण शेवटच्या दिवशी ते मी माझे काका किंवा चेअरमॅन ज्यांना मी घाबरतीये किंवा त्या कॅरेक्टरच्या दृष्टिकोनाने मी त्यांना पाहू लागले होते. तिथे पोचायला पण आम्हाला त्रास व्हायचा. हिचा एवढा मोठा मी ड्रेस घेऊन हिल्स घातलेले असायचे, मला डोंगरावर जायचं असायचं आणि त्यात माझे एक 10-10 फूट मागे फ्रॉक्स असायचे, त्यामुळे त्याला धरण्यासाठी मागे 5 माणसं असायची. आणि एकदा तो कॉस्ट्यूम घातल्यानंतर मला असं वाटायचं की मीच नलिनी आहे. मग कोणी संजना म्हटलं तरी मी ओ द्यायचं नाही. मला नलिनी म्हणा, मी नलिनी शिंदे. विजय तेंडुलकर यांच्या नाटकावर आधारित सिनेमा येतोय पाहिजे जातीचे आणि मुख्य जोडी आहे आपल्यासोबत संजना आणि विक्रम. काय सांगाल दोघं, काय फिलिंग आहे तुमची? साधारण 1977 रोजी जर मी चुकत नसेल तर विजय तेंडुलकरांनी हे नाटक लिहिलं होतं आणि आम्ही खरंच स्वतःला खूप नशीबवान समजतो की या नाटकावर आम्हाला काम करता आलं सिनेमा थ्रू. त्यामुळे खूपच छान एक्सपिरियन्स होता. महिपतीचं कॅरेक्टर विक्रम करतोय. महिपती आणि नलिनी असं आमचं कॅरेक्टरचे नेम आहेत, नावं आहेत. आणि आम्हाला खूप म्हणजे प्राऊड वाटतं की पहिलाच आमचा जो काम आहे ते एका म्हणजे श्रेष्ठ कथाकार विजय तेंडुलकरजींच्या नाटकावरती आधारित आहे. तर हे खूप आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की ह्याच्यावरती काम करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. ते आमचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी ही कथा निवडली, कबड्डी नरेंद्र बाबू त्यांनी. आणि विजय तेंडुलकरांचं तुम्हाला तर माहितीच आहे की त्यांचं लेखन कसं असतं, की आधी असं म्हणायचं विजय तेंडुलकरांचं लेखन म्हणजे वाद, असं कोटेशनमध्ये यायचं. कारण खूप कॉन्ट्रोवर्शियल विषयांना त्यांनी हात घालण्याची त्यांच्यामध्ये ती रिस्क टेकिंग पॉवर होती आणि तेच आम्ही सुद्धा रिस्क घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्यासोबत या सिनेमामध्ये सयाजी शिंदे सर सुद्धा आहेत, तर त्यांच्यासोबत काम करताना तुमचा अनुभव कसा आहे ते सांगा मला. खरंच खूप छान अनुभव होता. म्हणजे आम्ही कदाचित एक्सपेक्ट केलं त्यापेक्षाही जास्त आम्हाला छान अनुभव आला. आम्हाला वाटलं होतं की थोडंसं आम्हाला नर्वस फील होईल किंवा कदाचित त्यांचा डॉमिनन्स होईल किंवा आम्हाला थोडंसं इन्फिरियर वाटेल, पण असं काहीच झालेलं नाही आणि त्यांनी आम्हाला खूप छान सांभाळून घेतलं. आम्ही त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आणि विक्रमला तर खूपच छान एक्सपिरियन्स आहे त्याचा. शूटिंगचा पहिला दिवस, पहिला सीन, पहिला शॉट माझा शिंदे सरांसोबत. मी बोलला आता करायचं काय. आता ते एवढे श्रेष्ठ, एवढे सिनियर आणि मी एवढा ज्युनियर त्यांच्यासमोर. पण जेव्हा आम्ही रिहर्सल चालू केली त्यांच्यासोबत मी, तर मग असं काहीच नाही वाटलं, कारण की त्यांनी मला एवढं मार्गदर्शन दिलं आणि ते स्वतः खूप म्हणजे कनेक्टेड आहेत या नाटकाशी. कारण की आधी 70च्या काळी त्यांनी हा नाटक बघितलं आहे स्वतः आणि त्याच्यात बॅकस्टेजलाही त्यांनी काम केलं आहे असं म्हणतात ते. तर मग त्यांचे जे फिलिंग होते, मी एक स्टाईल करायचो तर ते बोलायचे नाही नाही महिपती असा नव्हता, तू असा कर, तू असा कर. तर मग ते म्हणजे खूप त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं आणि खूप हंबल आहेत ते. आणि कधी असं जाणून नाही दिलं त्यांनी की मी खूप सिनियर आहे, तू ज्युनियर, असं नाही. एक समान सगळ्यांनी एकमेकांना ट्रीटमेंट दिली आहे आणि त्याच प्रकारे खूप छान आउटपुट आम्ही याच्यातून काढलेलं आहे. सयाजी सरांनी या नाटकामध्ये बॅकस्टेजला पण काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी प्रत्येक कॅरेक्टर स्वतः घडताना पाहिलं आहे. त्यामुळे त्यांचं विजन जे होतं याच्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली. कारण आम्ही किंवा मी हे नाटक लाईव्ह पाहिलेलं नाही आहे, त्यामुळे मला त्याची खूप हेल्प झाली की त्यांचं काय याच्यावर पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पहिल्या दिवशी मी त्यांना आज सयाजी शिंदे म्हणून पाहिलं, पण शेवटच्या दिवशी ते मी माझे काका किंवा चेअरमॅन ज्यांना मी घाबरतीये किंवा त्या कॅरेक्टरच्या दृष्टिकोनाने मी त्यांना पाहू लागले होते. त्यामुळे तो असा प्रवास होता. सिनेमाचं जे नाव आहे पाहिजे जातीचे, तर ते बघूनच असं वाटतंय की जातीवर म्हणजे जातीवर वगैरे असं काहीतरी असणार आहे या सिनेमामध्ये, फोकस केला आहे. तर काय सांगाल नेमकं काय असणार आहे या सिनेमात, काय प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे? मी पर्सनली सांगू तर मी कुठलीच जात, धर्म, लिंग, कास्ट काहीच मानत नाही. त्यामुळे तुम्हाला पण जर असं वाटत असेल की ह्या टायटलमुळे काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल आतमध्ये असेल, तर तसं ॲज सच काहीच नाही आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की शिक्षण संस्था आणि जातव्यवस्था ह्याच्यावर उपहासात्मक भाष्य करणारं हे नाटक आहे, ज्याचं सिनेमामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जो विषय मांडलेला गेलेला आहे तो जरी थोडासा कॉन्ट्रोवर्शियल वाटला तरी तो एकदम कॉमेडी वेने आणि अशा वेने दर्शवला गेलेला आहे की ज्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह आउटकमच बाहेर येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला जर
ह्या टायटलच्या आतमध्ये काय आहे हे जाण्याची खूपच जास्त उत्सुकता असेल की ॲक्च्युअल काय आहे याच्यामध्ये, तुम्हाला जे सांगायचं जे मेसेज आहे. तर त्यासाठी तुम्हाला 4 ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाहावंच लागेल पाहिजे जातीचे. या चित्रपटात माझा जो कॅरेक्टर आहे महिपती बब्रुवाहन पोरपार्णेकर, तुम्ही ट्रेलरमध्ये ऐकलं असेल. तर महिपती हा एक खूप कष्टाळू मुलगा असतो आणि त्याला नोकरी असते अगोदर. तर त्याच्या जातमुळे त्याला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, भलेही शिक्षणाबाबतीत असो किंवा नोकरी मिळण्याबाबतीत असो किंवा मुलगी मिळण्याबाबतीत असो. तर मग आपण या चित्रपटामध्ये हेच निरोप द्यायचा प्रयत्न केला आहे की कसं आजही कुठेतरी समाजात हे घडतं आहे आणि ते तसं नाही घडायला पाहिजे, म्हणून आम्ही याच्यामध्ये सुंदर एक संदेश असा दिलेला आहे. तुमच्या दोघांचं बॉन्डिंग कसं होतं सेटवर? तुम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करता आहेत आणि तुझी तर पहिली फिल्म आहे, तुमचं पहिलंच काम आहे, तर कसं, काय सांगाल याबद्दल? पहिल्या दिवशी थोडा ऑकवर्डनेस होता, पण ओव्हर द टाईम रोज आम्ही नवीन एकमेकांना ओळखत गेलो आणि जसं आम्ही जास्त वेळ सोबत सेटवर घालवला ॲज नलिनी आणि महिपती, तर आम्हाला नलिनी आणि महिपतीमधल्या गोष्टी तर कळूच लागल्या. पण मग ऑफस्क्रीनसुद्धा संजना आणि विक्रम थोडं एकमेकांना आम्ही ओळखू लागलो होतो की आम्ही सीनचे रिहर्सल करायचं. तेव्हा आम्हाला जाणवलं की आमच्यामध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत, त्यामुळे आम्ही छान वाईब करायचो. त्यामुळे असं कधी झालं नाही की आम्ही भांडलो आहे किंवा असं काही झालं आहे. त्यामुळे एक छान ऑफस्क्रीनसुद्धा पॉझिटिव्ह वातावरण असायचं, जे की ऑनस्क्रीन रिफ्लेक्ट झालं. त्यामुळे खरंच खूप छान बॉन्डिंग झालं, एक्सपेक्टेड नव्हतं. पण आता आम्ही छान फ्रेंड्स आहोत. तुमच्या दोघांचं एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे, त्या सॉन्गचं शूटिंग करण्याचे तुमच्यातले काही किस्से ते सांगाल? ते जसे स्क्रीनवर दिसत आहेत ना सुंदर, त्याच्या मागे किती वाट लागली. खूप स्ट्रगल. एवढा ऊन आणि लोकेशन्स असे की तिथे पोचायला पण आम्हाला त्रास व्हायचा. हिचा एवढा मोठा मी ड्रेस घेऊन हिल्स घातलेले असायचे, मला डोंगरावर जायचं असायचं आणि त्यात माझे एक 10-10 फूट मागे फ्रॉक्स असायचे, त्यामुळे त्याला धरण्यासाठी मागे 5 माणसं असायची आणि ते इतके खड्डे, कधी काटे रुतायचे किंवा पण काही ऑप्शनच नव्हता ना, तर तिथे पोचायला काही हेलिकॉप्टर नाही आणू शकत. त्यामुळे आम्ही खूप कष्ट घेतलेत उन्हामध्ये किंवा प्रचंड थंडीमध्ये, सगळ्याच गोष्टीमध्ये. आम्ही इतके टॅन झालेलो त्या पूर्ण ओव्हर द प्रोसेसमध्ये की येताना आम्हाला आम्ही ओळखूच येत होतो. एक प्रश्न असा आहे की पाहिजे जातीचे नाटक ऑलरेडी लोकांनी बघितले, ज्या लोकांनी बघितलं असेल ते लोक ज्यावेळी सिनेमाघरात येतील, हा मूवी बघतील, सो ते कॅरेक्टर जे बघितलेत लोकांनी ते आता तुम्ही परत उभे करताय, तुम्ही ते स्क्रीनवर उभे करताय. ते कॅरेक्टर उभे करण्यासाठी तुम्ही स्पेशली किंवा त्या कॅरेक्टर विषयी काय अभ्यास केला होता, त्या कॅरेक्टर कडून तुम्ही काय घेतलं होतं आणि तुम्ही पर्सनली त्या कॅरेक्टर मध्ये काय टाकले किंवा काय इनपुट दिले, त्याबद्दल काय सांगा? तर या नाटकावरती मी अगोदर अभ्यास केला. शूटिंग चालू होण्याच्या एक 4-5 महिन्या अगोदरच मी ती पुस्तक घेतली, जे नाटक लिहिलेली पुस्तक आहे तेंडुलकरांची. त्याच्यावरती मी अभ्यास केला. पण त्याच्यामध्ये आमच्या डायरेक्टरांनी अजून एक डायमेन्शन ॲड केलं आहे. बरेचसे डायमेन्शन्स जे म्हणजे ब्लॉक्ड होते ते ॲड केलेले आहेत स्क्रिप्टमध्ये. आणि ज्या क्षणी माझ्या हातात स्क्रिप्ट आली तर मी बोललो हे तर म्हणजे वेगळीच आहे, एक सिनेमासाठी जी आहे ती वेगळी आहे स्क्रिप्ट. तर मग आपण तो कॅरेक्टर जे मी नाटकीय पद्धतीने करत होतो, पण आत्ताचा ट्रेंड जो आहे अभिनयाचा तो वेगळा आहे. तर मग जसंच माझ्या हातात सिनेमाची स्क्रिप्ट आली मी ते ॲडॉप्ट करायला लागलो. आणि जसंच माझ्यासमोर माझे आर्टिस्ट आले, आता ही तर म्हणजे हिने मालिकेत वगैरे काम केलेलं आहे, तर हिच्यासोबत पहिले काम करताना असं वाटलं की बापरे ही तर खूप एक्सपिरियन्स्ड आहे, 3-4 वर्षापासून करत आली आहे, तर मी कसं करणार. पण तसं काहीच नव्हतं. खूप एकामेकांना कम्फर्ट देऊन आम्ही काम केलं आणि आरामात आम्ही चांगला आउटपुट काढलं त्यातून. तू काय सांगशील, तुझा अनुभव तो कसा होता? तू काय कॅरेक्टरसाठी काय स्पेशली? मी माझ्या जन्माच्या खूप आधी हे नाटक कोणीतरी केलं आहे आणि त्यांनी ते गाजवलं आहे असं म्हणण्यात काहीच हरकत नाही. त्यामुळे साधारण 1977ला काहीतरी, मी चुकत नसेल तर, यांनी हे नाटक लिहिलं होतं आणि त्याचे बरेच प्रयोग झाले. त्यामुळे हे लोक पाहिजे जातीचे नाटक यांनी कुठे ना कुठे पाहिलेलं आहे.
आणि ज्या लोकांनी पाहिलेलं नाही आहे त्यांच्याकरता हा सिनेमा आहेच. पण नाटक आणि सिनेमा हे 2 वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामुळे आपण जो रॉनेस नाटकामध्ये आहे तो सिनेमाकडून एक्सपेक्ट नाही करू शकत. दोघांचे आपली स्पेशालिटी आहे आणि सिनेमा करताना आपल्याला थोडीशी लिबर्टी घ्यावीच लागते की सगळ्या गोष्टी सुंदर कशा दिसतील किंवा छान कशा दिसतील. तर तुम्हाला ते ड्रीम सिक्वेन्स बघून वाटलं असेल की थोडासा डिफरन्स आहे. तर सिनेमा करता थोडंसं लिबर्टी तर घ्यावीच लागते. त्यामुळे आम्हाला खूप खरंच छान एक्सपिरियन्स होता आणि नलिनी शिंदेचं कॅरेक्टर प्ले करताना मला म्हणजे आजपर्यंतचं मी जेवढे कॅरेक्टर्स केलेत सिरियल्स थ्रू किंवा इतर प्रोजेक्ट्सनुसार त्यापेक्षा हा खूप वेगळा होता. कारण एक एरा मागे गेल्यासारखं आपण म्हणू शकतो की ज्या फॅन्सी गोष्टी ज्या आपण आज वापरतो ते तेव्हा नव्हत्या. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची सतत कुठे ना कुठे जाण ठेवावी लागायची की हे असेल का तिचं, ते असेल का तिचं, किंवा ते डोक्यावरचं पदर असणं किंवा तिचं साधं असणं. त्यामुळे हळूहळू रोज थोडी मला नलिनी उमजत गेली आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि एक वेळ तर अशी होती की मी एकदा तो कॉस्ट्यूम घातल्यानंतर मला असं वाटायचं की मीच नलिनी आहे. मग कोणी संजना म्हटलं तरी मी ओ द्यायचं नाही. मला नलिनी म्हणा, मी नलिनी शिंदे. थँक्यू सो मच. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी. थँक्यू. थँक्यू.